नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 1 जून 2026 सोमवारपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत प्राणांतिक आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या 22 वर्षापासून पदवीधर अंशकालीन कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत सतत तालुका पातळीपासून ते मंत्रालयापर्यंत निवेदने, मोर्चे, धरणे आंदोलने करत आहेत. परंतु 22 वर्षात एकाही मुख्यमंत्री साहेबांना यांचा प्रश्न कायमचा सोडवण्यात यश आले नाही. सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दिनांक 16 ऑक्टोबर 2020 रोजी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्याने नोकरी अथवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवेदन दिले होते. मग आता तर स्वतः माननीय मुख्यमंत्री साहेबच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तरी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जोर धरत आहे. आज पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा आहेत की दिनांक 30/1/2004च्या GRची अंमलबजावणी करून हजेरी सहाय्यकाप्रमाणे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे. 55 वर्ष वयोगटाच्या आतील अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट विनाविलंब शासन सेवेत सामावून घेण्यात यावे. 55 वर्ष वयाच्या पुढील अंशकालीन कर्मचाऱ्यांना जीवन जगण्यासाठी मानधन निर्वाह भत्ता देण्यात यावा. शासकीय नोकरीची वाट पाहून नोकरीसाठी आंदोलन करीत असताना गरिबीला कंटाळून आत्महत्या केलेल्या तसेच मृत्युमुखी पडलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी. आदी मागण्यांसाठी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची आझाद मैदान मुंबई येथे प्राणांतिक आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच या आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून मुंबईकडे जाण्यासाठी आंदोलकांचा ओघ सुरूच आहे. अशाच ठळक घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. की आपला हे आम्हाला हे निरंतर राहून आणि आपल्याला आपल्या नियुक्ती मंत्रालय करून आपापल्या जिल्ह्यामध्ये संधी द्यावे आणि आपण तो जायचं नाही अशी घुसघाट अशी आपण आपल्या मनामध्ये बाळगायची आणि त्याच पद्धतीने आपण काम करायचं. परंतु आपल्याला जर निरंतर करायचं असेल तर मी भाऊ साहेबांना सांगू इच्छितो की आपल्याला जे काही 2% जेणेकरून आजचे लोक आपले इतर आले आणि आपले लोक परत आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन सर्व लोकांना ऐकून येतील आणि ते पण जबाबदारीने येतील. परत जर निरंतर द्यायचं असेल तर कारण हे पण 2 दिवसापूर्वी आपला मार्गी जर लागला तर त्या आनंद आहे आपल्या दुधासारखे होईल. परंतु 2 दिवसामध्ये जर आपला प्रश्न मार्गी लागला नाही तर आपल्याला निरंतर आमरण उपोषण आपला जोपर्यंत जे गोष्टी होणार नाही तोपर्यंत आपण प्रत्येकाने सहकार्य एकमेकांना हम सब एक है, हम सब एक है. नोकऱ्यांच्या हक्काची, नोकऱ्यांच्या हक्काची, नोकऱ्यांच्या हक्काची एक नाही.
अंशकालीन कर्मचारी संघटनेचा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा हम सब एक है, हम सब एक है. नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.